जेव्हा एक्झाम असेल किंवा काय तर तुम्ही आठवत असाल तर तेव्हा तुम्हाला ते क्लिक होत नाही, लवकर क्लिक होत नाही. म्हणजे तो व्होलाटाईल. व्होलाटाईल म्हणजे इव्हॅपोरेट होतो. ओके. तर मग काय करायचं? त्याचं कंटिन्युअस अभ्यास. कंटिन्युअस म्हणजे काय कंटिन्यू त्याला घेऊन बसायचं असं नाही. पण त्याच्यामध्ये सातत्य असायला पाहिजे, की तुम्ही 8 दिवस अभ्यास केला नाही आणि मग 8व्या दिवशी अभ्यास करता असं नाही करायचं. नेहमी त्याच्या टचमध्ये राहायचं. जो काही तुम्हाला पॉइंट्स टीचरने शिकवलेला आहे, तो तुम्ही नेहमी रीड करायला पाहिजे आणि समजून घ्यायला पाहिजे. केमिस्ट्रीमध्ये मेन काय आहे, की तुम्हाला जे काही समजलं आहे, ते समजून घेणं, स्वतःही समजून घेणं आणि जर नसेल समजलं तर टीचर जेव्हा शिकवत असतील तर तेव्हा तुम्हाला ते विचारायचं, की इथे व्हॅलन्सीचं इथे काय असं आपण बॉन्डिंग केलं, तसं का केलं? तर तुमच्या मनामध्ये तुम्ही डाउट्स क्रिएट करणं आणि ते विचारणं गरजेचं आहे. आणि तेव्हा जरी तुम्हाला लक्षात नाही आलं, तर तुम्ही मला ॲपवरती फीडबॅक देऊ शकता, की किंवा क्वेशन विचारू शकता, की मॅडम इथे कसं होतं? तेव्हा तुम्हाला रेंज प्रॉब्लेम असेल, काही प्रॉब्लेम आला असेल, तर तुम्ही मला WhatsAppवरती किंवा कसंही तुम्हाला आता आपल्याला बरेचसे मीडिया आहेत, आपण हे इंटरॅक्ट करू शकतो. तर तुम्ही तेव्हा विचारू शकता. बट डोंट हाईड युअर डाउट्स. तुम्ही तुमचे डाउट्स लपवायचे नाही. तुम्हाला समजलं नसेल तर ते एक्सप्लेन करायचं, की हे नाही समजलं आम्हाला, तुम्ही परत एक्सप्लेन करा. आणि तसंही मी लेक्चरमध्ये नेहमी विचारत असते, की डू यू अंडरस्टँड? तर तेव्हा म्हणायचं, की नाही समजलं. फ्रँकली बोलायचं आणि फ्रँकली कम्युनिकेट करायचं, की नाही समजलं तर आपण ते परत एकदा एक्सप्लेन करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. डाउट जर राहिले तर मग आपल्याला पुढच्या जे आपण काही शिकत असतो त्याला आपल्याला प्रॉब्लेम्स येतात. मग केमिस्ट्रीचा अभ्यास करताना काय फक्त समजून घेणंच नाही, तर ते लिहिणं. काही-काही मुलं काय करतात, बाकीचे जसे इतिहास, भूगोल असे सब्जेक्ट आहेत, तसं रीड नाही करायचं. केमिस्ट्रीला काय करायचं असतं, तर लिहून काढायचं. लिहून जेवढं आपण काढतो ना, तेवढं आपल्याला अजून जास्त लक्षात येतं. पेपर लिहिताना मग आपल्याला क्लिक होत राहतात, की पॉइंट्स. रिएक्शन लिहिताना, है ना? केमिस्ट्रीचा ऑर्गॅनिक जो पार्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मॅथ्समध्ये जसं आपण प्रॅक्टिस करतो, तसं आपल्याला ऑर्गॅनिकमध्ये काय, आपल्याला जेवढं आपण लिहितो, तेवढं आपल्याला रिएक्शनचा सराव होतो आणि मग ते आपल्याला आठवत राहतात. जर आपण लिहिलं नाही तर आपल्याला कसं आठवेल, की कुठं काय एजंट होता आणि कसा अटॅक झाला. आपण जर पाठ केलं रिएक्शन वगैरे, तर आपल्याला ते आठवत नाही. ब्लँक मग वर्षभर अभ्यास केला, पण केमिस्ट्रीचा पेपर हार्ड गेला. तुम्ही अभ्यासाची टेक्निक चुकीची वापरलेली असते. त्यामुळं तुम्हाला पेपर हार्ड जातो. केमिस्ट्री ॲक्चुअली कशी आहे? ईझी आहे. फक्त काय त्याला सराव आणि लिखाण हे महत्वाचे आणि समजून घेणं, की कसं काय, कसं अटॅक झाला. OH कसा रिप्लेस झाला CL ने. CL आला तिथे. OH रिप्लेस होऊन हे लक्षात जेव्हा आपण लिहितो आणि समजून घेतो तेव्हाच आपल्याला समजेल. ओके. तर मी काय सांगितलं तुम्हाला, की जेव्हा मी शिकवत असते, आपलं इंटरॅक्शन नसायला पाहिजे. मी शिकवताना तुम्ही ऐकलं झालं. काहीच आपलं इंटरॅक्शन नाही. दुसऱ्या दिवशी तुम्ही येणार, मी शिकवणार असं नाही. तर तुम्हाला इंटरॅक्ट करायला पाहिजे माझ्यासोबत. असं ऑनलाईन रेंज प्रॉब्लेममुळे जरी नसेल झालं, तरी तुम्ही मला कुठल्याही ह्याच्यात WhatsApp वरून वगैरे तुम्ही मला इंटरॅक्ट करू शकता आणि डाउट सगळे क्लिअर करायचे. आपल्याला बराचसा वेळ आहे अभ्यासाला. आपण तो चांगल्या पद्धतीने युटिलाइज करायचा आणि सक्सेसफुल बनायचं. केमिस्ट्रीमध्ये आपल्याला मॅक्सिमम मार्क घेता येतील असा प्रयत्न करायचा. ओके. तर आता 11वीला तुम्ही बरेचसे चॅप्टर स्टडी केलेले आहेत. तर 11वीचं वर्ष आपलं बरंचसं ऍडमिशन प्रोसेस, न्यू कॉलेज, कॉलेजचं वेगळं लाईफ असंच आपल्याला सुरू असतं. त्याच्यामध्ये अभ्यास करतात तुम्ही, पण बऱ्याचशा कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेल्या नसतात. म्हणून तुम्हाला 12वीला थोडेफार डाउट्स येतात. अभ्यास तुमचा असतोच. पास 12वीला आलात म्हणजे अभ्यास झालेला आहे केमिस्ट्रीचा आहे ना. पण तरी पण काय, काही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर नसतात. मग तेव्हा मी शिकवत जेव्हा असेल, तेव्हा तुम्हाला जर लक्षात नाही आलं, की हे काय आहे? तर तेव्हा तुम्ही मला विचारायचं, की हे आम्हाला तेव्हा पण लक्षात नव्हतं आलं, आता पण नाही आलं. तर मी तेव्हा तुम्हाला आणि प्रत्येक चॅप्टर जेव्हा मी 12वीचा प्रत्येक चॅप्टर स्टार्ट करेल, त्याचं 11वीशी काय तुम्हाला पार्ट होऊन गेलाय, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. ओके. तर 11वीमध्ये कुठले चॅप्टर होते तुम्हाला? सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री आहे ना. रेडॉक्स रिएक्शन, केमिकल इक्विलिब्रियम, देन इमल्शन, कोलाइड, पार्टिकल्स, टेंडॉल इफेक्ट तर तुम्ही पाहिले. त्यानंतर ऍसिड बेस कन्सेप्ट होत्या. हायड्रोकार्बन, मेथड्स ऑफ प्युरिफिकेशन आणि रेडॉक्स रिएक्शन, पिरियडिक टेबल, एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट अँड सेकंड, एवढे सगळे चॅप्टर्स होते तुम्हाला. रेडॉक्स रिएक्शन मध्ये काय? ऑक्सिडेशन रिडक्शन, तो पण सोपा चॅप्टर आहे. त्याचा 12वीला
इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये रेफरन्स आहे. हायड्रोकार्बन काय, हायड्रोकार्बन मध्ये ऑर्गॅनिकचा जो पार्ट आहे, ऑर्गॅनिकचा जो पार्ट आहे येथून पुढचा 12वीचा पण, तर ते हायड्रोकार्बनचं जर तुम्हाला चांगलं समजलं असेल की अल्केन काय, अल्किन काय आणि अल्काइन काय, आणि सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, आणि तो अगोदरचा चॅप्टर जो आहे अल्केनच्या अगोदरचा, त्याच्यामध्ये पूर्ण सांगितलं की स्ट्रक्चर कसं काढायचं अल्केनचं, कॅटिनेशन काय आहे आणि आयसोमर्स काय आहे, ते पूर्ण त्या चॅप्टर मध्ये तुम्हाला इन डिटेल सांगितलेलं आहे. तर तुम्ही ते मी जरी शिकवलं नाही कधी, मी म्हणजे आपलं फ्लो मध्ये गेलो आपण 12वीचं शिकत असो, नाही जर लक्षात आलं तुम्ही 11वीचं बुक पण रेफर करू शकता. तर मग आपण जेव्हा जेव्हा आपल्याला 12वीशी रिलेटेड 11वीचं काय असेल तर आपण रिवाइज करणार थोडंफार आणि मग 12वीच्या चॅप्टर कडे जाणार. सो आता मी पहिल्यांदा काय सांगणार तुम्हाला की महत्वाचं काय, आपल्याला महत्वाच्या काय गोष्टी असतात. ऑर्गॅनिक शिकताना आपल्याला कार्बन महत्वाचं आहे. कार्बन वरतीच, कार्बन आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज वॉट नथिंग बट वॉट, स्टडी ऑफ हायड्रोकार्बन. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजेच काय, स्टडी ऑफ हायड्रोकार्बन. फिजिकल केमिस्ट्री म्हणजे काय, स्टेट्स ऑफ मॅटर, मॅटरचे फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज कशा चेंज होतात ते फिजिकल केमिस्ट्री मध्ये पाहतो आपण. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये मेटल, नॉन मेटल्स त्याचा आपण स्टडी करतो है ना. बायोकेमिस्ट्री मध्ये बायोलॉजिकल काय चेंजेस होतात केमिस्ट्रीशी रिलेटेड ते आपण बायोकेमिस्ट्री मध्ये पाहतो. असे डिफरंट ब्रांचेस पण आहेत. तर आपण आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री मेनली आपण बघणार आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये कार्बन आणि हायड्रोजनचा संबंध आहे ना. तर तुम्हाला माहिती आहे एलिमेंट्स किती आहेत, 118 आहे ना. 118 एलिमेंट एक्झिस्ट, 118 एलिमेंट एक्झिस्ट आहे आणि बाकीचे अजून त्यांचं हे चालू आहे म्हणजे प्रोसेस मध्ये आहे. तर एलिमेंट्स जे आहेत त्याचाच मग परत केमिस्ट्रीमध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे ना. तर मग एलिमेंट्सचे ऍटॉमिक नंबर माहिती असणं गरजेचं आहे आणि एलिमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती असणं पाहिजे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स इन इच सेल. इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन प्रत्येक शेल मध्ये त्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तुम्हाला माहित असेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ना, इलेक्ट्रॉनिक configuration, systematic distribution of electron, systematic distribution of electron. शेल कुठले असतात, एस शेल असते, पी, एस पी, डी, एफ एवढ्या शेल असतात. याची किती कॅपॅसिटी असते, याची असते 2 ची, याची असते 6 ची, याची असते 10 ची आणि याची असते 14 ची. हे सगळं कशासाठी बघतो आपण, कुठलाही एलिमेंट काय करत असतो, तुम्हाला ऑक्टेट रूल माहिती, तुम्ही 9वी पासून ऑक्टेट रूल पाहिलाय. 9वीला तुम्ही त्याला अष्टकांचा रूल म्हणायचा आहे ना, अष्टकांचा सिद्धांत रूल काय तर म्हणत असतात, अष्टकाचा नियम. अष्टकाचा नियम म्हणजे काय किंवा ऑक्टेट रूल म्हणजे काय, एव्हरी एलिमेंट ट्राय टू अक्वायर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करण्यासाठी एलिमेंट्स काय करत असतात, एक तर इलेक्ट्रॉन देतात किंवा शेअरिंग करतात. इलेक्ट्रॉन घेत असतात, देत असतात किंवा शेअरिंग करतात आणि म्हणून ते स्टेबल होत असतात. डे टू डे लाईफ मध्ये पण आपण जेवढं स्टेबल होण्याचा प्रयत्न करतो, आपण स्वतः पण स्टेबल होण्याचा प्रयत्न करत असतो है ना. तसे हे एलिमेंट्स पण काय करतात, स्टेबल होण्यासाठी त्यांच्या लास्ट शेल मध्ये त्यांच्याकडे 18 इलेक्ट्रॉनची गरज असते. सो त्यामुळे त्याला काय म्हणतात, ऑक्टेट रूल और आपण मराठीत अष्टकाचा रूल शिकलो. पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 2. दुसऱ्या एस शेल, पी शेल मध्ये 6 आणि डी मध्ये 10 कॅपॅसिटी त्या शेलची. जसजसे इलेक्ट्रॉनचे नंबर वाढत जातात, ऍटॉमिक नंबर, एलिमेंटचे ऍटॉमिक नंबर जसे जसे वाढत जातात तसं त्याचं फिलिंग वाढत जातं. एस मध्ये सगळे, सपोज एखाद्या ऍटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 18 आहे, 18 कुणाचे आहे, निऑनचे आहे ना, आर्गॉनचे, आर्गॉनचं 18 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. मग एस मध्येच बसणार तर सगळे 18. पुढच्या शेल आहेत ना, पुढच्या शेल मध्ये जातात ते इलेक्ट्रॉन, अशा शेल्स असतात. तर त्या शेल मध्ये त्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे त्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन ऑफ दॅट पर्टिक्युलर एलिमेंट. आणि त्या जशा प्रकारे त्याला रिप्रेझेंट केलेलं आहे त्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. 1:2 आपण सपोज लिहायचं ठरवलं तर काय लिहिणार, 1:2, 2:2, 2p6, 3:2 and 3p6 झाले 18. हे 10 आणि हे 8, 18 असं लिहिणार. या पहिल्या शेल मध्ये 2, लक्षात ठेवायचं, एस मध्ये फक्त 2चीच कॅपॅसिटी आहे,
पहिली जी शेल आहे त्याच्यामध्ये 2चीच कॅपॅसिटी आहे, त्याच्यानंतर पण 2s आहे, 2s मध्ये पण 2चीच कॅपॅसिटी आहे, नंतर 2p स्टार्ट होतं. 2p ची कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची आहे? 6ची आहे. नंतरची जी शेल आहे त्याची कॅपॅसिटी काय आहे? 3s. 3s ची पण 2. त्याच्यानंतर p येते. p ची किती आहे? 6ची. नंतर जर सपोज अजून दुसरा एक एलिमेंट असेल तर त्याच्यामध्ये मग परत इलेक्ट्रॉन जातो. नंतर F मध्ये जेवढे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वाढतं म्हणजे ऍटॉमिक नंबर वाढतं तसे इलेक्ट्रॉन्स फिलअप व्हायला स्टार्ट होतात. ओके, हे का सांगणं गरजेचं होतं? कारण मला तुम्हाला मग कार्बन काय आहे, हायड्रोजनची काय ऍटॉमिक नंबर आहे, हे आपण कसं फिलअप करतो, त्याची व्हॅलन्सी काय हे सगळं सांगायचं. सो दॅट इज डिपेंड ऑन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरती डिपेंड आहे आणि फिलिंग पण आपल्याला पाहायचं आहे. त्यामुळे हे सांगितलं मी. ओके, सो आता आपण काय बघणार आहे? कार्बन. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये मेनली कार्बन. मी तुम्हाला डेफिनेशन सांगितली की ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बनच्या स्टडीवरती सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? रिप्लाय हो दिसते. whatever you have a doubt you have to tell me regarding our communication also. आपल्याला कम्युनिकेट होत नसेल, स्क्रीन दिसत नसेल, माझा आवाज येत नसेल, ते पण तुम्ही मला सांगायचं. ओके, ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? स्टडी ऑफ हायड्रोकार्बन. हायड्रो म्हणजे हायड्रोजन अँड कार्बन म्हणजे कार्बन. ओके, तुम्हाला हे माहितीये. तर कार्बन हायड्रोजनचा काय ऍटॉमिक नंबर आहे? 1. तुम्हाला माहितीये. सो वी कॅन राईट इट 1s1. पहिल्या शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन येणार हायड्रोजन म्हणलं तर. जर सपोज हेलियम म्हणलं तर हेलियमचा ऍटॉमिक नंबर 2 आहे म्हणून 1s2 असं येणार. आता आपण कार्बन बघितलं. कार्बनचा ऍटॉमिक नंबर काय तुम्हाला माहित आहे? तुम्ही 11वीला खूपदा पाहिलंय. कार्बनचा ऍटॉमिक नंबर 6 आहे. लक्षात ठेवायचं. कार्बन वरतीच आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्री डिपेंड आहे म्हणून लक्षात ठेवायचं की कार्बनचा ऍटॉमिक नंबर काय आहे? 6. सो आपण कार्बनला असं लिहितो 1s2. पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेल मध्ये 2s2 अँड 2p 1s2 2s2 2p2 असं लिहितो. एम आय करेक्ट? येस. पहिल्या शेल मध्ये 2, 2 आणि 2 4 आणि 5 6. ओके, आता ऍक्च्युअल बघा. ऍक्च्युअली मध्ये आपण काय म्हणतो? कार्बन इज टेट्राव्हॅलंट. टेट्राव्हॅलन्सी म्हणजे काय? टेट्राव्हॅलंट म्हणजे काय? व्हॅलन्सी म्हणजे काय? तर कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट. कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट इज कॉल्ड व्हॅलन्सी. तो किती एलिमेंट बरोबर इलेक्ट्रॉन, त्याची जी इलेक्ट्रॉन आहेत लास्ट शेल मधले ते किती आहेत आणि जेवढे आहेत तेवढंच तो दुसऱ्या एलिमेंट बरोबर कंबाईन करणार ना, तर त्याला म्हणतात व्हॅलन्सी. आता हायड्रोजनचं 1 आहे म्हणजे हायड्रोजन दुसऱ्या कुणाचं तर एकच इलेक्ट्रॉन घेणार किंवा देणार, एकच करू शकतो. त्याच्या शेलमध्ये एकच लास्ट शेलच बघायचं. लास्ट शेल बघायचं. जस्ट थिंक अबाउट द लास्ट शेल. अगोदरच्या शेल ह्या न्यूक्लियसच्या जवळ असतात. तुम्ही पिरियडिक टेबल मध्ये ट्रेंड्स पाहिलेत. अगोदरच्या शेल या न्यूक्लियसच्या जवळ असतात. त्यामुळे काय होतं? त्यांचं अट्रॅक्शन न्यूक्लियस कडे जास्त असतं. त्यामुळे लास्ट जे असतं, लास्ट जे ऑर्बिट असतं त्याच्यातले जे इलेक्ट्रॉन असतात ते व्हॅलन्सी दाखवतात. लास्ट शेल मधले इलेक्ट्रॉन व्हॅलन्सी दाखवतात. व्हॅलन्सी म्हणजे काय? ते एक तर कंबाईन होतात कुणाबरोबर, तर म्हणजे त्यांना ऑक्टेट कम्प्लीट करायचं असते. त्यांच्या लास्ट शेल मध्ये त्यांना 18 इलेक्ट्रॉनचं जे त्यांचं नोबेल गॅसचं जे ठरवलेलं एम असतं ते त्यांना हे अक्वायर करायचं असतं. म्हणून ते काय करतात? एक तर इलेक्ट्रॉन शेअर करतात, गेन करतात, नाहीतर डोनेट करतात. तर व्हॅलन्सी कशावरती डिपेंड असते? लास्ट शेल मध्ये, शेवटच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्यावरती त्याची व्हॅलन्सी डिपेंड करते. आता कार्बनच्या बाबतीत डिफरंट आहे बघा. कार्बन जिथं काय लिहिलंय मी? 1s2 2s2 अँड 2p2. 2p2 म्हणजे काय? याच्या लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 इलेक्ट्रॉन आहेत, है ना? पण तरी आपण कार्बनला टेट्राव्हॅलंट म्हणतो. ऍक्च्युअल मध्ये आपण काय म्हणायला पाहिजे? 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून याला आपण डायव्हॅलंट म्हणायला पाहिजे. पण आपण त्याला टेट्राव्हॅलंट म्हणतो. कारण काय होतं कार्बनच्या केसमध्ये? तुम्ही 11वीला पाहिलेलं आहे, पण तरी मी एक्सप्लेन करतो. सो आता याच्या पीच्या सबशेल आहेत px, py, 2py, 2px अँड 2pz. ह्या तुम्हाला पीच्या सबशेल माहित आहे. प्रत्येक सबशेलची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची असते. टोटल याचे 6 आहेत. पी ची कॅपॅसिटी 6 आहे, पण पी ला परत डिवाइड केलेले 3 याच्यामध्ये, डी ला 5 याच्यामध्ये डिवाइड केलेले असेल आणि एफ 7 याच्यामध्ये डिवाइड केलेली.
एफ मध्ये 7 सबशेल असतात, सबशेल. डी मध्ये असतात 5 आणि पी मध्ये असतात 3. आता परत मग 5 म्हणलं तर काय 2 2 2 आणि 2 10 होतात. याचे पण 14 होतात असं असतं. याच्यामध्ये पण मग 2 2 2 असे 6 इलेक्ट्रॉन्स पी ची कॅपॅसिटी 6 ची आहे. ओके, आपण याला डायव्हॅलंट म्हणतो, पण ऍक्च्युअल मध्ये काय याचे सबशेल असतात ना 2px 2py अँड 2pz. म्हणून हा जो इलेक्ट्रॉन आहे 2p चा, आपण पहिल्यांदा इकडे इकडे इलेक्ट्रॉन दाखवू. हा 2p मध्ये 2 लिहिलंय ना, तर 2px मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, 2p1 मध्ये. पण टेट्राव्हॅलंट आहे. प्रॅक्टिकली कार्बन इज टेट्राव्हॅलंट. प्रॅक्टिकली आपण लिहितो तेव्हा आपल्याला कार्बन डायव्हॅलंट दिसतो, पण प्रॅक्टिकली कार्बन टेट्राव्हॅलंट आहे. कारण त्याचा जो हा इलेक्ट्रॉन आहे हा वॅकंट असल्यामुळे, त्याची जी पी शेल आहे लास्टची ती वॅकंट असल्यामुळे हा 2s चा इलेक्ट्रॉन हा 2p मध्ये जातो. 2s चा इलेक्ट्रॉन 2p मध्ये जातो. अँड दॅट्स वाय कार्बन इज व्हॉट टेट्राव्हॅलंट. थेरॉटिकली पाहिलं तर कार्बन डायव्हॅलंट आहे, पण पीच्या 3 सबशेल आहेत आणि त्याच्यापैकी एक जी सबशेल आहे ती काय आहे, वॅकंट आहे. म्हणून ही 2s मधला इलेक्ट्रॉन त्याच्याकडे जातो आणि ते अबव प्रिन्सिपल पाहिलं तुम्ही, पॉलिंगचे एक्सक्लुजन प्रिन्सिपल पाहिलं की सिंगली फिल होतात. पहिल्यांदा इलेक्ट्रॉन सिंगली फिल होतात, नंतर डबली फिल होतात. पण याचे एक वॅकंट असल्यामुळे त्यांनी काय केलं, यांनी पहिल्यांदा आपण सिंगली फिल होऊ. सिंगली फिल जरी झाले तरी ती हाफ स्टेबल असतात, त्यामुळे पहिल्यांदा ते सिंगली फिल झाले आणि त्यामुळे याला म्हणतात टेट्राव्हॅलन्सी ऑफ कार्बन. टेट्राव्हॅलंट है ना. नेहमी लक्षात ठेवायचं की कार्बन काय आहे, टेट्राव्हॅलन्सी. व्हॅलन्स म्हणजे 4 ठिकाणी तो बॉन्डिंग करू शकतो. नाव वी विल सी द एक्झाम्पल. आता आपण एक्झाम्पल बघू. आता आपण सपोज आता CH4 अल्केनचा मेंबर, पहिला अल्केनचा मेंबर आहे पहिला CH4. CH4 आता सांगितलं की आता याच्यावरून सगळं असे बाकीचे जे हे आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड, त्यावरून कन्क्लुजन निघालं की कार्बन टेट्राव्हॅलंट आहे. नाहीतर डायव्हॅलंट दाखवलं असतं. काय दाखवलं असतं, असं CH2 दाखवलं असतं. पण इथे मग आपल्याला असं बॉन्डिंग करावं लागलं असतं आणि ते बरोबर नसतं. हा मिथेन मॉलिक्यूल असल्यामुळे आणि सिंगली बॉन्डेड असल्यामुळे आपल्याला काय लक्षात येतं, मी कार्बन मग टेट्राव्हॅलंट आहे. ओके, तुम्ही इलेक्ट्रॉनिक डॉट अँड क्रॉस लेविसचं स्ट्रक्चर बघितले. कार्बनच्या 4 ठिकाणी असे इलेक्ट्रॉन दाखवले आपण, है ना. तर कार्बनची टेट्राव्हॅलन्सी आहे. आणि मग आता त्याला किती हायड्रोजन बॉन्डेड आहेत. हायड्रोजन बघा, हायड्रोजन कडे किती इलेक्ट्रॉन असतात, 1s1. कार्बन कडे 6. म्हणून आपण काय करणार, इथे एक हायड्रोजन, इथे वेगवेगळे एंड दाखवायचे. एकच एंड दाखवलं तर आपल्याला लक्षात येत नाही, असं दाखवलं है ना. म्हणजे कार्बननी काय केलं, शेअरिंग केली का डोनेट केलं पूर्ण इलेक्ट्रॉन. कार्बननी डोनेट केले का इलेक्ट्रॉन, नाही, शेअरिंग केले हायड्रोजन बरोबर. या हायड्रोजन कडे 1 इलेक्ट्रॉन आहे, या 4 हायड्रोजन आहेत. प्रत्येक 4 हायड्रोजन आहेत, तर प्रत्येक हायड्रोजन कडे किती इलेक्ट्रॉन असणार, 1 इलेक्ट्रॉन असणार. म्हणून ते काय करणार, शेअरिंग करणार. ते सगळे जर कार्बनचे जे इलेक्ट्रॉन आहेत त्याबरोबर ते शेअरिंग करतात आणि मग त्यांच्यामध्ये बॉन्डिंग होऊन CH4 हा मॉलिक्यूल तयार होतो. म्हणून लक्षात ठेवायचं की हे स्ट्रक्चर असं काय, कारण कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. कार्बनच्या कडे 4 इलेक्ट्रॉन आहेत. 4 इलेक्ट्रॉनला जर दुसऱ्या मेंबरने 1 इलेक्ट्रॉन शेअर केला तर कार्बनची आता व्हॅलन्सी किती होणार. आता कार्बन कडे किती इलेक्ट्रॉन असणार, याचे या हायड्रोजन कडे 2 इलेक्ट्रॉन असणार शेअरिंग केले तरी. म्हणून हा स्टेबल होणार. ऑक्टेट रूल मध्ये काय, एक तर 2 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे, 8 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे, किंवा 18 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे, किंवा 36 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे. तर तो एलिमेंट कसा असतो, स्टेबल, किंवा तो मॉलिक्यूल स्टेबल असतो. तेवढे इलेक्ट्रॉन असतील तर. आता हा स्टेबल झाला, याच्याकडे पण 2 इलेक्ट्रॉन आहेत. शेअरिंग मधले जरी असले तरी त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहे ना, तर हा स्टेबल झाला. आणि याच्याकडे किती आहेत, 4 आणि 4. याचे ऑलरेडी 4 होते, शेअरिंग केलेले 4, 8 है ना. तर त्याचं पण ऑक्टेट कम्प्लीट झालं. इन दिस वे वी कॅन स्टडी द हाऊ कार्बन इज हॅव्हिंग अ व्हॅलन्सी 4. कार्बनची व्हॅलन्सी 4 काय आहे आणि तो कसा बॉन्डिंग दाखवतो. ओके, आता डबल बॉन्डिंग असेल तर डबल बॉन्ड आपण लिहितो असं CH2 डबल बॉन्ड CH2. आता इथे काय झालं असेल, सगळ्यांना मग डाऊट, हे कार्बन
आता मॅडमने तर सांगितलं होतं की कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे आणि तो 4 ठिकाणी बॉन्डेड होतो आणि हायड्रोजन असतो हे ना. मग इथे तुम्हाला कन्फ्युजन होतं की इथे काय. इथे काय केलं त्यांनी, असंच आपण लेविस डॉट अँड क्रॉस स्ट्रक्चर काढलं. इथे एक हायड्रोजन काढा, इथे एक हायड्रोजन काढा, इथे कार्बन, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन. आलं लक्षात. आता काय करावं लागणार आहे आपल्याला, व्हॉट वी हॅव टू डू, आपल्याला काय करावं लागणार आहे. सपोज आता असं जर काढलं तर काय होणार बघा. जर तुम्ही एक्झाम मध्ये असं जर स्ट्रक्चर काढलं, सो यू विल गेट 0 मार्क्स फॉर दिस. का 0 मार्क्स मिळणार, तुम्हाला इथिन इथिन लिहायचं होतं तरी तुम्ही असं काढलं, कारण तुम्हाला लक्षात येत नाही की इलेक्ट्रॉन काय शेअरिंग आहे, कसं आहे, डबल बॉन्ड आहे ना. आणि मग आपला हायड्रोजन, तुम्ही जर इथिनला पण असंच काढले, इथिनला इथिन असंच काढलं तर हे आहे का बरोबर. तर इथे नाही, हा मेंबर वेगळा आहे, अल्केन. काय झालं, व्हिडिओ साक्षी? पॉज झाला होता, झाला व्यवस्थित. ओके. न्यू स्टुडंट, यू ऑल्सो रिप्लाय मी व्हेरेवर यू हॅव अ डाऊट. तुम्हाला कुठेही लक्षात नसेल येत तर नवीन आज जे जॉईन झालेले आहेत मुलं, त्यांनी सांगायचं की इथे नाही समजलं, सो दॅट आय कॅन एक्सप्लेन अगेन. इंटरॅक्शन शुड बी देअर, इंटरॅक्शन असायला पाहिजे. इंटरॅक्शन नसेल तर मग आपल्याला बॅरियर्स येतात. ओके. सो आता हे जर असं सिंगली बॉन्डेड असेल तर काय लक्षात ठेवायचं, सिंगली बॉन्डेड आहे म्हणजे अल्केन. आणि जर तिथे OH वगैरे दुसरे ग्रुप लावले असतील तर ते डेरिव्हेटिव्ह असतात. डेरिव्हेटिव्ह म्हणजे अल्केन पासून तयार झालेलं असतात. आम्ही आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अगोदरच्या बॅचच्या मुलाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आम्ही चॅप्टर पाहिला. त्याच्यामध्ये आम्ही एक हायड्रोजन रिप्लेस करायचो सीएलनी किंवा कुठल्याही हॅलोजननी. मग तो काय झाला, तो त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला, फंक्शनल ग्रुप झाला, डेरिव्हेटिव्ह झाला. ओके. म्हणजे मेन मेंबर कुठला आहे त्याचा, अल्केन आहे. अल्केन मध्ये काय असतात, सगळे जे मेंबर्स आहेत हायड्रोजन किंवा नवीन येणारा मेंबर, तो कसा असतो, सिंगली बॉन्डेड असतो. ते लक्षात ठेवायचं. आता डबल बॉन्ड, आता आपण काय लिहिलं, मी याच्या अगोदर असं लिहिलं होतं की एच हा एच अँड एच. आता हे सिंगली बॉन्डेड आहेत, पण आपण इथे एक चूक करतोय, काय आपण इथे डबल बॉन्ड लिहिते. डबल बॉन्ड लिहिलं तरच आपल्याला मार्क्स मिळतील, नाहीतर आपल्याला 0 मार्क्स मिळतील. कारण अल्किन असेल तर डबल बॉन्डची कंडिशन आहे, कारण याच्यामधले जे इलेक्ट्रॉन आहेत ते काय झाले, याचे 2 इलेक्ट्रॉन, ह्यांनी 2च ठिकाणी बॉन्डिंग केले ना. हायड्रोजन बरोबर 2च ठिकाणी बॉन्डिंग केले. मग त्याच्या 2 इलेक्ट्रॉनचं काय झालं, 2 इलेक्ट्रॉन तसेच होते. मग हा दुसरा जो कार्बन आहे त्याने 2 ठिकाणी कार्बन हायड्रोजन बरोबर बॉन्डिंग केलं होतं. कार्बन हायड्रोजनचं बॉन्डिंग झालं. मग त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन उरले, त्याला ऑक्टेट कम्प्लीट करायचं होतं. लास्ट शेल मध्ये त्याला 8 इलेक्ट्रॉन करायचे होते त्याचे. मग त्यांनी काय केलं, या कार्बनकडे म्युच्युअल शेअरिंग केली त्याच्या इलेक्ट्रॉनची. ओके. म्युच्युअल शेअरिंग असेल तर त्याला कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात. म्हणून ह्याच्यामध्ये कुठला बॉन्ड तयार झाला, कोव्हॅलंट बॉन्ड झाला. आयनिक बॉन्ड कशाला म्हणतात, आता H2O. H2O. H2O मध्ये कुठले चार्जेस होतात, H+ अँड OH-. OH हा कसा असतो, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असतो, इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. त्याच्यामध्ये कुठला बॉन्ड होतो, आयोनिक बॉन्ड. NaCl मध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे, NaCl मध्ये सुद्धा कुठला बॉन्ड आहे, NaCl मध्ये 9वीला झाले बघा, NaCl मध्ये आयोनिक बॉन्ड आहे. सोडियमचा ऍटॉमिक नंबर काय आहे, 11 आहे, है ना. सोडियमचा ऍटॉमिक नंबर 11 आहे म्हणजे त्याच्या लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 1, है ना. बघा, सोडियमचा ऍटॉमिक नंबर आहे 11. मी तुम्हाला बॉन्डिंगचं सांगतो. व्हॉट हॅपन, सोडियमचा ऍटॉमिक नंबर आहे 11. वी राईट इट लाईक दिस, 1s2 2s2 2p6 3s1. एम आय राईट. बघा, 10 आणि 1 11. क्लोरीनचं काय आहे, 17. 1s2 2s2 2p6 3s2 3p5. बघा, एकच इलेक्ट्रॉनची गरज आहे, याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, याला एकच इलेक्ट्रॉनची गरज आहे. पी शेलची जी आहे, पी शेल त्याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन पाहिजेत, पण त्याच्याकडे 5च इलेक्ट्रॉन आहेत आणि याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन आहे. मग त्यांच्यामध्ये काय होतं, हा इलेक्ट्रॉन याला देतो. NaCl चं फॉर्मेशन कधी होतं, जेव्हा हा इलेक्ट्रॉन त्याला देतो. 10वीला तुम्ही पाहिलेलं, हे 10 आणि हे 18 असे जेव्हा बनतात, हे 11 असतात आणि हे 17 असतात. पण ह्याचा 1 इलेक्ट्रॉन याचे 5 घेण्यापेक्षा
याला 5 घेण्यासाठी एनर्जी लागेल. त्याचे 5 घेण्यापेक्षा हा त्याचा 1 इलेक्ट्रॉन याला देतो Cl ला. मग Cl कडे 17 होते ते 18 झाले. Na कडे काय 11 होते ते 10 झाले. कमी झाले ना Na चे. त्यांनी दिला ना 1 इलेक्ट्रॉन त्यामुळे. मग आयोनिक याच्यामध्ये कुठला बॉन्ड तयार झाला? आयोनिक. देतात इलेक्ट्रॉन निगेटिव्ह एलिमेंट जेव्हा त्याच्या बरोबर दुसऱ्या एलिमेंट बरोबर जर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह एलिमेंट असेल तेव्हा त्याच्यामध्ये कुठला बॉन्ड असतो? आयोनिक. आणि शेअरिंग जेव्हा होते तेव्हा कुठला बॉन्ड असतो? कोव्हॅलंट बॉन्ड. तर कार्बन मध्ये शेअरिंग होते आणि त्यामुळे त्याचं तसं बॉन्डिंग. आता नेक्स्ट एक्झाम्पल अल्काईन. आणि हे जेव्हा मी तुम्हाला पिरियडिक टेबलशी रिलेटेड सांगेल ना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहे. कारण मला माहिती आहे बऱ्याचशा मुलांना हे काय लिहिले हे पण नाही लक्ष देत. पण असं थोडंफार आता कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे म्हणून मी सांगेन. आता CH. आता मी जर सपोज असं लिहिलं तर तुम्हाला परत मॅडमने सांगितलं होतं की 4 ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग पाहिजे. इथं तर 2च ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग. तर कसं काय इथं बॅलन्स? त्या बॅलन्सीचं काय झालं? इथे 1 इलेक्ट्रॉन याने इथे शेअरिंग केला. इथे एक हायड्रोजन बरोबर डायरेक्ट बॉन्डिंग त्याचा हायड्रोजन बरोबर झाला आहे. पण त्याचे जे 3 इलेक्ट्रॉन उरले होते त्यांना दुसरा कुठला मेंबर नव्हता. पण कार्बन कार्बन दोघं एकमेकांना शेअरिंग करू शकत होते. म्हणून त्यांनी काय केलं? त्याचे इलेक्ट्रॉन म्युच्युअल शेअरिंगने शेअरिंग केली आणि म्हणून अल्काईन हा मेंबर तयार झाला. ओके, अल्काईन हा नवीन ऑर्गॅनिक क्लासिफिकेशन होऊ शकतं त्याचं ते झालं. ओके, तर इन दिस वे वी कॅन बॅलन्स द व्हॅलन्सी ऑफ कार्बन. आपण कार्बनची व्हॅलन्सी म्युच्युअल शेअरिंगनी बॉन्डिंगने आपण बॅलन्स करू शकतो किंवा ते दुसरा ऍटम अटॅच करून आपण त्याची व्हॅलन्सी बॅलन्स करू शकतो. पण कार्बनची बॅलन्सी आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये बॅलन्स असणं गरजेचं आहे. 4 ठिकाणी कसंही बॉन्डिंगनी दाखवा किंवा कुठला ऍटम असेल पण डिपेंड ऑन चॅप्टर कुठला आहे तर ते बघायचं. चॅप्टर जर अल्केन असेल तर तुम्ही जर बॉन्डिंग दाखवलं तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. अल्केन असेल तर डबल बॉन्ड दाखवणं गरजेचं आहे. अल्काईन असेल तर ट्रिपल बॉन्ड दाखवणं गरजेचं आहे. आणि फंक्शनल ग्रुप जर असेल, फंक्शनल ग्रुप म्हणजे काय? ग्रुप ऑफ ऍटम और मॉलिक्यूल विच डिटरमाइन द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी. कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी त्या मेंबरचे जो ग्रुप ऑफ ऍटम दाखवतो त्याला म्हणायचं फंक्शनल ग्रुप. ओके, फंक्शनल ग्रुप तुम्हाला 11वीला झालेलं आहे पण तरी सांग फंक्शनल ग्रुप. आता आपण उद्याच्या ह्याच्यामध्ये आपण अल्कोहोल बघणार आहे. अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप काय असतो? OH है ना. OH हा अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप आहे. फंक्शनल ग्रुप मी काय सांगितलं? इट इज अ ग्रुप ऑफ ऍटम और मॉलिक्यूल विच डिटरमाइन द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी. कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी जो दाखवतो. म्हणजे सपोज आता एक फॅमिली असते. फॅमिलीमध्ये आपलं एक पर्टिक्युलर नेम असतं. फॅमिलीमध्ये बरेचसे मेंबर असतात. एकाच फॅमिलीमध्ये बरेचसे मेंबर असतात. पण त्यांचं पर्टिक्युलर नेम एकच असतं. सपोज पाटील, संजय पाटील, अनिल पाटील, बरेचसे नाव आपण घेतले. पण पाटील काय झालं? त्यांचं नेम झालं. तसं हे अल्कोहोल काय? त्या मेंबरचं एक सफिक्स आपण युज करतो. लाईक व्हॉट? आता आपण मिथाईल. मिथाईल मध्ये वेगळे घटक आहेत. मिथाईल हा वेगळा आहे. पण त्याला अल्कोहोल लावलं म्हणजे काय? इट इज जस्ट लाईक अ सरनेम. आणि त्यामुळे त्या फॅमिलीचे पूर्ण तो प्रॉपर्टी दाखवतो. एक पर्टिक्युलर फॅमिलीची पूर्ण तो प्रॉपर्टी कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी दाखवतो. म्हणून त्याला म्हणायचं फंक्शनल ग्रुप. ओके, सो OH. डिफरंट टाइप्स ऑफ फंक्शनल ग्रुप्स आर देयर. फंक्शनल ग्रुप डिफरंट टाइपचे. अल्कोहोल साठी OH. आपण मग हॅलाइड साठी कुठला यूज करतो? X. X म्हणजेच काय? हॅलोजन. X मध्ये आपण काय घेतो? फ्लोरीन. हॅलोजन म्हणजे कुठले? जे फ्लोरीनच्या ह्याच्यामधले येतात. नोबेल गॅसच्या अगोदर जे येतात ना 17 मधले, 17 नंतर 18 फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड ऍस्टॅटाईन. हे जे एलिमेंट्स आहेत ते सगळे कुठले आहेत? ते आहेत ग्रुप 17 चे आणि त्यांच्याकडे लास्ट शेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन असतात. ओके, सो दॅट आर हॅलोजन. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. हे सगळे फक्त एलिमेंट्स रिऍक्टिव्हिटी दाखवतात. तो शेवटचा जो एलिमेंट आहे ऍस्टॅटाईन तो रेडिओ ऍक्टिव्ह आहे. त्यामुळे त्याचा इथे विचार करायचा नाही. फक्त एवढे सगळे मेंबर्स दाखवतात. त्यापैकी फ्लोरीन जो आहे तो फ्लोरीन हायली रिऍक्टिव्ह असतो. त्यामुळे तो बऱ्याचशा रिएक्शन दाखवत नाही. म्हणजे आपण युज करत नाही. विगरच असतो ना. खूप जास्त रिएक्टिव्ह असल्यामुळे त्याचा जास्त वापर करत नाही. ओके, सो
हॅलोजनचं काय आपण हॅलोजनला डिनोट आपण कशाने करतो एक्स ने. अल्कोहोलला OH ने. लक्षात ठेवायचं अल्कोहोल म्हणलं की OH, हॅलोजन म्हणलं की एक्स, अमाइन म्हणलं की NH2, देन नायट्रो म्हणलं की NO2, देन अल्डिहाइड म्हणलं की CHO, इथर म्हणलं तर OR इथर, फिनॉल म्हणलं तर अरोमॅटिक वरती OH, सायनाइड म्हणलं तर CN, आयसोसायनाइड म्हणलं तर NC ट्रिपल बॉन्ड. आता बघा NC आपण ट्रिपल बॉन्ड NC का लिहिलं? कारण नायट्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर काय? 7, N7. नायट्रोजन मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. मग काय लिहितो? 1s2, 2s2, 2p3. 3 इलेक्ट्रॉन आहेत ना, म्हणून 3 ठिकाणी बॉन्ड. ओके, म्हणजे काय? व्हॉट आय एम गोइंग टू टेल यू इन दिस चॅप्टर, whatever I am telling you regarding basic, I am telling that all chemistry is depend on the electronic configuration and how many electrons are present in last shell. केमिस्ट्री कशावरती डिपेंड आहे? लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्यावरती, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरती आणि त्याच्या लास्ट शेलच्या इलेक्ट्रॉन वरती त्याचं बॉन्डिंग डिपेंड असतं आणि नवीन मॉलिक्यूल तयार होत असतं. सो ऑल डिपेंड्स ऑन द लास्ट शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ऑल ऑफ यू अंडरस्टँड? फंक्शनल ग्रुप काय असतो? त्या पूर्ण मेंबरच्या तो प्रॉपर्टी दाखवतो. आपण मिथाइल अल्कोहोल घेऊ, इथाइल अल्कोहोल घेऊ किंवा प्रोपिल अल्कोहोल घेऊ, त्यांच्या प्रॉपर्टीज थोड्याफार डिफरंट असणार, पण ते एकाच फॅमिलीचे मेंबर असतात. एकसारख्याच त्यांच्या केमिकल फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी थोड्याफार एकसारख्याच असणार, बिकॉज दे आर हॅव्हिंग द फंक्शनल ग्रुप अल्कोहोल. इतरचा असो कुठलाही मेंबर आपण फंक्शनल ग्रुप, त्या फंक्शनल ग्रुपच्या प्रॉपर्टीज सिमिलर असणार, मेंबर कुठलाही असू द्या, है ना. सो दिस इज अबाउट द फंक्शनल ग्रुप ऑल्सो. कॅटिनेशन इज द नेचर ऑफ कार्बन. कार्बनचं काय नेचर आहे? कार्बन लिंकिंग करत असतो. एक कार्बन दुसरा कार्बन, बऱ्याचशा कार्बनला तो लिंक करत असतो, त्याला म्हणतात कॅटिनेशन. अँड दिस इज द फंक्शनल ग्रुप. नाउ वी विल स्टडी अबाउट आयसोमेरिझम. ऑल ऑफ यू अंडरस्टँड व्हाट आय एम गोइंग टू टेल यू रिगार्डिंग दिस, ऑल द बेसिक कन्सेप्ट्स? स्क्रीन दिसते ना? लिहिलेलं दिसतंय ना? हो दिसते मॅम. आणि समजलं नाही का? म्हणजे बेसिक काय आपल्याला कार्बन का असा डबल बॉन्ड तयार करतो, सिंगल का करतो, ट्रिपल का करतो? इट्स ऑल डिपेंड ऑन व्हॉट व्हॅलन्सी ऑफ इच अँड एव्हरी एलिमेंट. कार्बनच्या व्हॅलन्सीवरती आणि दुसऱ्या एलिमेंटच्या व्हॅलन्सीवरती त्याची केमिस्ट्री डिपेंड आहे. ओके, आता आपण बघणार आहे की आयसोमेरिझम काय असतात. आयसोमेरिझमचे बरेचसे टाईप आहे. फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, हे तुम्ही लास्ट इयर पाहिले की स्टेरिओ आयसोमेरिझम, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, हे लास्ट इयर मध्ये पाहिलेले. आपण 1-2 एक्झाम्पल घेऊ आयसोमेरिझमचे आणि उद्यापासून मग आपण अल्कोहोल चॅप्टर स्टार्ट करू. आणि प्रत्येक चॅप्टरच्या अगोदर मी तुम्हाला त्या चॅप्टर, हे मी बेसिक सांगितलं 11वीला काय काय शिकलंय. प्रत्येक चॅप्टर आपण स्टार्ट करण्या अगोदर 11वीशी रिलेटेड थोडेफार कन्सेप्ट बघत राहणार. ओके, आयसोमेरिझम. आयसो म्हणजे सेम, मेरिझम त्याचे जे युनिट्स आहेत ते सेम असतात, त्याला म्हणायचं आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज सेम, मॉलिक्युलर फॉर्म्युला इज ऑल्सो सेम. स्ट्रक्चरल फॉर्म्युला कधी कधी डिफरंट असतो, लिहितो वेगळ्या पद्धतीने, पण त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला डिफरंट असतो. फॉर एक्झाम्पल आपण ब्युटेन घेऊ. ब्युटेन म्हणलं तर काय लक्षात घ्यायचं की त्याच्याकडे 4 कार्बन असतात आणि हायड्रोजन किती असतात? C4H10. अल्केनचा पहिला मेंबर आहे CH4, त्याच्याकडे 4 हायड्रोजन. नंतरचा आहे C2H6, त्यानंतर C3H8, त्यानंतर C4H10 हा ब्युटेन, नंतर C5H12, C6H14, C7H16, C8H18, C9H20. म्हणजे काय? व्हॉट यू अंडरस्टँड बाय दिस? जर तुम्हाला अल्केन लक्षात ठेवायचं असेल तर काय समजलंय तुम्हाला? फक्त आपण कार्बन वाढवतोय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंत. 10 घेतलं तर आपण C10H22. आपण फक्त कार्बन वाढवले आणि आपण हायड्रोजनचं काय केलंय बघा. देर इज अ डिफरन्स बिटवीन 2 CH2 मध्ये डिफरन्स आहे. फक्त
इच मेंबर इज डिफर बाय CH2 ग्रुप. हा प्रत्येक मेंबर पहिल्यापेक्षा एका CH2 ग्रुपने डिफर आहे. डिफर म्हणजे याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? एक CH2 ने डिफरन्स आलाय. याच्यामध्ये एक कार्बन आहे, याच्यामध्ये एक एक्स्ट्रा कार्बन आला आणि 2 एक्स्ट्रा हायड्रोजन आले. दॅट इज कॉल्ड होमोलोगस सिरीज, जे तुम्हाला 11वीला झालेले आहे. त्याच्यावरती क्वेश्चन पण विचारला असेल. राईट अ नोट ऑन होमोलोगस सिरीज. यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे? हा जो पहिला मेंबर आहे त्याच्यापेक्षा हा दुसरा काय? इट इज डिफर बाय CH2. याच्यामध्ये एक कार्बन आला, याच्यामध्ये 2 हायड्रोजन आले, C2H6. हा काय? CH4. याच्याकडे 2 हायड्रोजन दुसऱ्या मेंबर पेक्षा कमी होती, याच्याकडे वाढले, याच्याकडे परत 2 वाढले, याच्याकडे 2 वाढले, याच्याकडे 2 वाढले आणि प्रत्येक याच्यामध्ये कार्बन एक एकनी वाढत गेला आणि हायड्रोजन 2-2 ने वाढत गेले आणि त्याच्यामुळे त्याचे नेम्स काय झाले? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन आणि डेकेन असे त्याचे नेम्स झाले. ओके, सो आपण काय बघतोय? आयसोमेरिझम. C4H10 लक्षात ठेवायचं. C4H10 ब्युटेन आयसोमेरिझम बघणार आहे आपण. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जरी सेम असला तरी आपण त्याला स्ट्रक्चरली डिफरंट टाईपनी लिहू शकतो. बट देयर शुड बी द